तर मग सुख कसं मिळेल? Hurry up, we need to get there first. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगताम जगत. मला सांगा, सुखी होण्यासाठी आपण काय नाही करत? बाय वन गेट वन सेल असेल तर लगेच धावतो. गव्हर्नमेंटच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नुसती धावपळ करतो. पैसा कमवतो, यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. सुखी होण्यासाठी आपण काय नाही करत? पण माहिती आहे, सुखाचा खरा अर्थ आणि सुखाचा खरा राजमार्ग तुकाराम महाराज सांगतात. तर झालं असं, तुकाराम महाराजांची ख्याती ऐकून शिवाजी महाराज खूप आकर्षित झाले आणि त्यांनी विचार केला की तुकोबारायांना मदत व्हावी म्हणून मी खूप सारा खजिना पाठवतो. तर खूप सारे दागदागिने, भरजरी वस्त्र शिवाजी महाराजांनी आपल्या सेवकाद्वारे तुकाराम महाराजांच्या घरी पाठवले. जेव्हा त्यांची तुकाराम महाराजांची भेट झाली त्यावेळेस तुकाराम महाराज त्यांचं सुख कशात आहे हे सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांच्या सेवकांना सांगतात की अहो, जर तुम्हाला मला सुखी बघायचं असेल ना तर मुखाने विठ्ठलाचं नाव घ्या. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. हे जे धन तुम्ही पाठवलंय ना ते धन माझ्यासाठी मृत्तिके समान, मातीप्रमाणे आहे हो. उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगताम जगत. प्रत्येकासाठी या जगामध्ये आवश्यक ते संसाधन भगवंतांनी तयार करून ठेवलंय. त्या व्यतिरिक्त आपण कसलाही लोभ नको करायला. जसं चाणक्य पंडित सांगतात, मात्रवत परदारेषु परद्रव्येषु लोष्ठ्यवत. परद्रव्य हे आपल्यासाठी युजलेस असलं पाहिजे. तुकाराम महाराज तेच म्हणतात, तुमचे येरवित्त धन ते मज मृत्तिके समान. मग धन नको तर मग सुख कसं मिळेल? तुकाराम महाराज सांगतात, कंठी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी. अहो, भगवंतांना जे आवडतं ना ते करायला हवं आणि जे भगवंतांना आवडतं ते जर आपण केलं तर आपण खरोखर सुखी हो. तुकाराम महाराज सांगतात, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हेची आस. तुकाराम महाराजांना एकच अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांकडनं की आपण हरीचे दास बनावे. आपण विठ्ठलाचे, पांडुरंगाचे सेवक बनावं. निरंतर मुखातून भगवंताचं हरिनाम घेत राहावं आणि ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असुदावे समाधान. या उक्तीप्रमाणे जे काही भगवंतांनी आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार प्रदान केलेलं आहे ना त्यामध्ये जर समाधानी राहायला आपण शिकलो ना तर नक्की सुखी बनू. तर सुखाचा हा राजमार्ग संत तुकाराम महाराज सांगतात. तर तुकाराम महाराजांची ही शिकवण आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करूया आणि सुखी बनूया. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण.